तर 2 महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या या कनेक्टिंग लिंकवर पहिल्याच मुसळधार पावसात हे असे भले मोठे खड्डे पडलेत। पहिल्याच पावसात कनेक्टिंग लिंकवर टायगर व्हॅली जवळच्या या केबल स्टेट पुलावर खड्डेच खड्डे पडले। त्यामुळे 7,000 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या या कनेक्टिंग लिंकच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। अवघ्या 2 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर 7,000 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंकच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याचं धक्कादायक बाब समोर आलेली। एकूणच 7,000 कोटी रुपये खर्चून हा जो महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प तयार करण्यात आला होता त्या ठिकाणी आता खड्ड्यांची चाळण झालेली आहे। या संदर्भातील अनेक व्हिडिओ नागरिकांनी समाज माध्यमावर टाकले होते। त्यानंतर आता खड्डे बुजवण्याचं काम अतिशय वेगाने सुरू करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं या मिसिंग लिंकसाठी जे 7,000 कोटी रुपये खर्च झाले त्यानंतर देखील खड्डे पडल्यामुळे कामाचा दर्जा, निकृष्ट दर्जा या ठिकाणी पुन्हा एकदा तो प्रश्न उपस्थित झालेला। दरम्यान या मिसिंग लिंकवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मिसिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांची चौकशी करायला हवी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। कदाचित त्यांना माहिती नसावं की एकनाथ शिंदेंकडेच हा सगळा कारभार आहे, त्यामुळे आपल्याच नेत्याच्या खात्याची चौकशी करण्याची ते मागणी करतायत। तर मिसिंग लिंकमध्ये पहिल्या पावसात काही ठिकाणी खड्डे पडलेत, पहिल्या पावसातच रस्त्याचा कस तपासला जातो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पहिल्याच पावसामध्ये मिसिंग रोडवर खड्डे पडलेत, निश्चित त्याची दखल आता त्या खातं घेत असेल। जर काही तिथं चुकीचं झालं तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई वगैरे हा नंतरचा भाग तो होताच, परंतु असं का घडलं याचं सुद्धा चौकशी करायला पाहिजे। आणि पहिल्या पावसात खड्डे पडणं हे चुकीचं आहे, याचं समर्थन आम्ही करणार नाही। असं आहे, कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे। मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे की कुठल्याही गोष्टीला खूप ॲम्प्लिफाय करायचं। आपल्याला कल्पना आहे कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो। त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो। पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRTC घेईल।